कल्याण पूर्व में दो गुटों के बीच हुए विवाद में एक युवक पर जानलेवा हमला किया गया। इस मामले में पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। अन्य आरोपियों की तलाश जारी है। कल्याण पूर्व के कैलाशनगर इलाके में दो गुटों के बीच हुए विवाद के बाद धारदार हथियारों से हमला करने की घटना सामने आई है। इस हमले में एक व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया। इस मामले में कोलशेवड़ी पुलिस ने मामला दर्ज कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों पर कई गंभीर अपराध दर्ज है। पुलिस अन्य आरोपियों की तलाश में जुटी है। कल्याण पूर्वमधील कैलाशनगर भागामध्ये परवाला घटना घडली होती। त्यामध्ये 2 गटामध्ये मारामारी झाली होती आणि त्यामध्ये शस्त्राने जो जखमी आहे त्याला वार करण्यात आले होते। त्यामध्ये जुन्या IPC मध्ये 307 आणि आताच्या याच्यामध्ये 109 BNS आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपितांना अद्याप अटक केलेली आहे। त्यांचे नाव आहेत दीपक यादव काल्या, दुसरा आहे तुषार वाल्मिकी आणि तिसरा आहे प्रेम सदाबसे। अशा तिघांना अटक करण्यात आलेली आहे। अद्यापही काही आरोपींची शोध चालू आहे। थोड्या दिवसात ते पण अटक होतील। सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना आज माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे आणि माननीय न्यायालय PCR किंवा MCR देईल, त्याप्रमाणे पुढचा तपास होईल। त्यांचा आणखी आरोपी जे 3 आरोपी त्यांच्यावर काय गुन्हा दाखल आहे का पूर्वीचा? आता जे अटक आहे त्यापैकी 2 आरोपितांवरती पूर्वीचे पण गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी प्रतिबंधक कारवाई सुद्धा दोघांवरती करण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर त्यांनी गुन्हा केलेला आहे। त्यामुळे आता याच्यानंतर त्याच्यावरती सक्त अशी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल। कसं वाद कसं झाला होता? वादाचं कारण हे 2 गटांमध्ये आपसी दुश्मनी आहे पूर्वीची आणि त्यावरूनच वाद झालेला आहे। त्यांचे काय गँग वगैरे आहे सर? ते कसं काय? गँग बद्दल काही असं विशिष्ट काही माहिती मिळून येत नाही, परंतु एकमेकाबद्दल जे पूर्वीचे भांडण आहेत एवढं मात्र समजतं।